मुंबईतल्या त्या 10 बाय 10च्या खोल्या असणाऱ्या चाळीत राहणारा एक मुलगा आज महागड्या इमारतींमध्ये राहतोय. थिएटरमध्ये टाळ्यांवर टाळ्या मिळवतो. लोकांच्या मनात एक वेगळं स्थान ज्यानं बनवलंय तो विकी कौशल आज यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलाय. त्याचा स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये धुमाकूळ घालतो. मराठा साम्राज्याच्या शौर्यगाथा उलगडणाऱ्या या छावाने आजही प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. यात विकीने श्री छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका इतकी जबरदस्त पार पाडली ज्यामुळे त्याची सगळीकडेच वाहवा केली जाते. विकीच्या अभिनयाने थिएटरमध्ये असणाऱ्या प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. एवढंच नाही तर ओम नमः पार्वती पते हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराज की जय अशा गर्जनाही होतात. मंडळी, छावाने पहिल्याच आठवड्यात कोटींच्या घरात कमाई करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. यात पहिल्या दिवशी 33.1 कोटींच्या ओपनिंग नंतर दुसऱ्या दिवशी 37 कोटींची कमाई केली. आतापर्यंत 8 दिवसांनंतर या चित्रपटाची कमाई जगभरात 300 कोटींच्या घरात पोहोचली. विकी कौशलची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला लोकांनी कमालीची पसंती तर दिलीच आहे, पण विकी कौशललाही अक्षरशः डोक्यावर घेतलंय. पण मंडळी, आज आपल्याला सुपरस्टार म्हणून दिसणारा अभिनेता विकी कौशलचा प्रवास नेमका कसा राहिलाय, त्याचं चाळीतलं बालपण, त्याने केलेली इंजिनिअरिंगची नोकरी आणि तिथून त्याने घेतलेला यू-टर्न, त्याची ही जर्नी नेमकी कशी होती हेच आज आपण थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार, मी काजल आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. मंडळी, विकी कौशल हा मूळचा पंजाबच्या एका छोट्या गावातून त्याचे आई वडील येतात. पंजाबच्या त्या छोट्या गावात विकीचे वडील त्याच्या आजोबांच्या किराणा दुकानावर काम करत होते. वयाच्या 23व्या वर्षापर्यंत त्यांनी त्या किराणा दुकानात काम केलं, पण त्यांना स्वतःच असं काहीतरी करण्याची भूक होती. पण करणार काय, कारण वेल एज्युकेटेड असूनही त्यांना कुठेही साध्यातला साधा जॉब मिळत नव्हता. एक दिवस विकीच्या वडिलांचा एक मित्र सहज त्यांच्या घरी आला. तो मित्र मुंबईला अभिनेता बनण्यासाठी येणार होता. जेव्हा हे विकीच्या वडिलांना कळालं तेव्हा त्यांनाही त्यांच्या घरच्यांनी मुंबईला पाठवलं, पण फक्त 4-5 महिन्यांसाठी. त्या काळात त्यांना 350 रुपये महिना पगार दिला जायचा. पण 350 रुपयांमध्ये घर कसं चालणार या विचाराने त्यांनी तिथून पाय काढला आणि सांताक्रूज मध्ये एका पीजी मध्ये राहायला गेले. ही तीच पीजी होती ज्या ठिकाणी अनुपम खेर सुद्धा त्यांच्या स्ट्रगलिंगच्या काळात राहत होते. सांताक्रूज मधल्या त्या पीजी मध्ये राहत असताना विकीच्या वडिलांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टंटमॅन म्हणून काम केलं. साधारण 8 ते 10 वर्ष त्यांनी स्टंटमॅन म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मल्याळम सिनेमा डिरेक्ट केला. केवळ इंग्रजी चांगलं बोलता येत असल्याने विकीच्या वडिलांना ऍक्शन डायरेक्टर होण्याची संधी मिळाली होती. पुढे त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. मंडळी, विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांनी कधीच त्यांच्या मुलांना रेडी मटेरियल प्रोव्हाइड केलं नाही. याचं एक उत्तम उदाहरण की विकी त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगतो ते म्हणजे जेव्हा विकी त्याच्या वडिलांना आपल्याला ऍक्टर व्हायचं असं सांगतो त्यावर त्याचे वडील म्हणतात, एक बाप म्हणून मी कायम तुझ्या सोबत असेन, पण मी आधीच या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि याचा तुला फायदा होईल याचा तू विचारही करू नको. हे ऐकताच विकीने मनाशी खूनगाठ बांधली आणि अगदी रॉ पासून इंडस्ट्रीमध्ये पाय रोवायला सुरुवात केली. मंडळी, सध्याच्या घडीला आपल्या आसपासच्या कुठल्याही पोरीच्या समोर साधं विकी हे नाव जरी काढलं तरी ती त्याचं अख्खं वर्णन करू शकेल. तिच्या बोलण्यातून मग एक उंच गव्हाळ रंगाचा दाढी मिशा असणारा हँडसम, थोडक्यात मॅरेज मटेरियल असे काही शब्द ऐकू येतील. विकीच्या पर्सनॅलिटीवर लाखो तरुणी फिदा आहेत. यात मग त्याची बायको आणि बॉलिवूडची कॅट अर्थात कटरीना कैफ सुद्धा विकीवर भाळली आहे. त्या दोघांनी 9 डिसेंबर 2021ला लग्नगाठ बांधली आणि त्या लाखो तरुणींना सौम्य हार्ट अटॅक दिला. मंडळी, 16 मे 1982ला मुंबईत जन्मलेल्या विकीचा कल सुरुवातीपासूनच क्रिकेट आणि अभ्यासाकडे होता. विकी कौशल हा आज जरी मोठ्या मोठ्या इमारतींमध्ये राहत असला तरी त्यानंही कधी काळी चाळीतलं जीवन जगले. त्या चाळीतूनच त्याच्या करिअरची सुरुवात झाली होती. त्यानं मुंबईतल्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानं परदेशात नोकरी केली, पण परदेशात काय त्याचं मन रमलं नाही. आता आपण इंजिनिअरिंग केलंय खरं, पण यातही काही होईना हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने स्वतःला ऍक्टिंगकडे वळवलं आणि त्यानं किशोर नमित कपूर यांची ऍक्टिंग स्कूल जॉईन केली. आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण करणाऱ्या विकीने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. सुरुवातीला विकी कौशलने दिग्दर्शक अनुराग कश्यप सोबत 2010 मध्ये गँग्स ऑफ वसेपूर या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. या चित्रपटासाठी नीरज घायवान यांनीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. दरम्यानच्या काळात कौशल आणि नीरज यांची मैत्री झाली. गँग्स ऑफ वसेपूर चित्रपट पूर्ण झाल्यानंतर नीरजने मसान चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा विचार केला, ज्यासाठी त्याने विकीला ऑडिशनसाठी बोलवलं. मग काय, विकी फक्त संधीच्या शोधात होता. मसान मध्ये विकीने एका बनारसी मुलाची भूमिका साकारली होती.
ती खरोखरच कौतुकास्पद आहे. दिग्दर्शक नीरज यांच्या मसान या चित्रपटामुळे बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळाली. अभिनेता म्हणून त्याच्या पहिल्या चित्रपटाला मसानला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये 2 पुरस्कार मिळाले. मसान चित्रपटापूर्वी त्याने बॉम्बे वेल्वेट हा चित्रपट केला होता, पण या चित्रपटामधील त्याची भूमिका फारशी गाजली नाही. पण मसान नंतर त्याच्याकडे हिंदी चित्रपटांची रांग लागली. पुढे 2018-1971च्या भारत पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी सांगणारा राजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मेघना गुलजार दिग्दर्शित राजी चित्रपटात विकीने आलिया भट्ट सोबत काम केलं होतं, ज्यात विकीने पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकाची भूमिका साकारली होती. मंडळी, या चित्रपटानेही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांना आवडतात. दरम्यान ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करणारा 2018 या वर्षातील हा 5वा हिंदी चित्रपट ठरला होता. त्यानंतर 2019 साली विकीचा उरी द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर हा सिनेमा बनवण्यात आलेला होता. गमतीची गोष्ट म्हणजे या चित्रपटातील हाऊस द जोश या डायलॉगने आजही प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यानंतर 2023ला मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूर हा बायोपिक प्रदर्शित झाला होता. यात विकी कौशलने हिंदुस्थानच्या माजी लष्कर प्रमुख सॅम मानेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. सॅम बहादूर या चित्रपटातील विकीची देहबोली, संवाद फेक आणि फील्ड मार्शलच्या भूमिकेतील त्याचा अंदाज पाहून प्रेक्षकांनी विकीचं कौतुक केले. या चित्रपटाने देखील रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 9.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. या व्यतिरिक्त विकीने जुबान, रमन राघव 2.0, मनमर्जिया असे अनेक चित्रपट केले, ज्यात आता छावा या जबरदस्त सिनेमाचेही भर पडली. मंडळी, छावामध्ये विकीने श्री छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. हा चित्रपट बऱ्यापैकी ऍक्शन सीन्सवर आधारित, त्यामुळे जेव्हा जेव्हा चित्रपटात ऍक्शन सीन्स येतात, विकी कौशल जिथे जिथे लढाई करताना दिसतो, तेव्हा तेव्हा तुम्हाला खुर्चीवरून उठावं, जोरजोरात टाळ्या वाजवाव्यात, मोठमोठ्याने शिट्ट्या वाजवाव्यात, गर्जना कराव्यात असं वाटतं. इतकं जबरदस्त काम विकी कौशलने केले. विकीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्यात, पण त्याची ही व्यक्तिरेखा कायम प्रेक्षकांच्या लक्षात राहील एवढं मात्र नक्की. मंडळी, आता आपण जर सगळंच बघतोय तर थोडं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलूया. तर बघा, सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार विकीने एकेकाळी अभिनेत्री हर्लिन सेठीला डेट केलं होतं. त्याने स्वतः एका चॅट शो दरम्यान हे नाते उघड केले होते, पण पुढे त्यांचं ब्रेकअप झालं. यानंतर त्याने कॅट म्हणजे कटरीनाला डेट केलं आणि 9 डिसेंबर 2021 रोजी कटरीनाशी लग्न केलं. कॅट सोबत लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांची गाडी आता बुंगाट पळते. पण आताच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटामधून प्रेक्षकांनी विकीवर अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला. लोक विकीला आता विकी म्हणून नाही तर राजे म्हणून ट्रीट करतात. तो या चित्रपटाच्या निमित्ताने अस्सलिखित मराठी शिकला. यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांच्या गळ्यातला तो आता ताईत बनला. म्हणूनच बहारदार अभिनयाने अनेकांची मनं जिंकणाऱ्या विकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी FB या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.